बुधवार पेठेतील एक तरुणी 23 वर्षाची बांगलादेशी जिला कुंटणखान्यात अल्पवयीन वयातच तिला विकण्यात आलं होतं। 2023 मध्ये तिला या कुंटणखान्यात म्हणजेच बुधवार पेठेमध्ये विकण्यात आलं होतं, तेव्हा ती अल्पवयीन होती। मात्र त्यानंतर या मुलीला थोडी संज्ञान झाल्यानंतर ही मुलगी तिथून सुटली आणि तिने डायरेक्ट विश्रामबाग पोलीस चौकीमध्ये मनीषा फुकाळे यांच्याशी संपर्क साधला। या मनीषा फुकाळे या एक अधिकारी असून त्यांनी त्या मुलीला तिथेच म्हणजे वरिष्ठांना ही माहिती न देताच तिथेच लपवून ठेवलं आणि मग तिच्याकडे पैशाची मागणी केली। आणि जेव्हा ही मुलगी पैसे देऊ शकले नाही तेव्हा या मुलीला पुन्हा त्याच दलालाकडे त्याच कुंटणखान्यात विकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर ही संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजवणारी बातमी समोर आली। ही बातमी समजताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनीषा फुकाळे यांना तत्काळ निलंबित केलं, परंतु अद्यापही पुढे काय कारवाई याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं। यानंतरच 2 दिवस पुण्यातील बुधवार पेठेमध्ये ज्या प्रकारे रेड पडली, ज्या प्रकारे 700 कर्मचाऱ्यांनी पुण्यातील या बुधवार पेठेमध्ये 41 बिल्डिंग या चापसून काढल्या, इथे 4 बांगलादेशी महिला मिळाल्या। या महिलांबरोबर 7 ग्रॅम चरस आणि 2 नशेची इंजेक्शन मिळाली। मात्र पोलीस इतके दिवस ही कारवाई का करत नव्हते? वर्षानुवर्ष ही बुधवार पेठ एरियामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असतात। चरस येत असतो, गांजा येत असतो, याच्याकडे पोलिसांचा कानाडोळा होता का? आणि आता अचानक पोलिसांना ही सद्बुद्धी झाली आणि त्यांनी ही रेड केली आणि या रेडमधून चरस, गांजा, नशेची इंजेक्शन समोर आली, बांगलादेशी तरुणी समोर आल्या। हे खरं तर आश्चर्यकारक रेड म्हणावी लागेल, परंतु इतके दिवस ही रेड का झाली नाही याच्या मागचं कारण अद्याप पोलीस स्पष्ट करू शकले नाही। त्याच्यामुळे ही कारवाई नक्की कशासाठी झालेली आहे, याच्या मागे नेमकं कारण काय आहे आणि जर ही कारवाई वारंवार होणार असेल तर तसं पोलिसांचं काही नियोजन आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र गुलदस्त्यात आहे। त्याच्यामुळे 2 दिवस जरी ही बुधवार पेठेतली कारवाई झाली असली तरी बुधवार पेठेत पुन्हा याच्यानंतर आता कुठली कारवाई होणार नाही असं जर असेल तर मात्र ही जी रात्रीतून 4 तासाची जी कारवाई झाली आहे 12 ते 4च्या दरम्यान, याच्यानंतर परत जैसे थे स्थिती असणार आहे, परत तेच सगळं होणार आहे। याच्यावर पोलिसांचा वचक राहणार आहे का, याचं पण उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।